हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला आज धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे तर आज जायचं होतं येनबाईकडे धोंडे वगैरे खाण्यासाठी. तर त्याच्यानंतरून मग म्हटलं चला देवपूजा वगैरे करू, जे आपली रोजची जी रुटीन आहे. तर म्हटलं चला आज तुमच्याशी अगदी थोडीशी शेअर करूया. तर मस्त असं सकाळी सडा रांगोळ वगैरे झाली. त्याच्यानंतरून मस्त देवाची देवपूजा वगैरे करून झाली. हळदीचं उंबऱ्यावर लेपन वगैरे झालं. तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं. त्याच्यानंतरून सूर्यनारायणाला पाणी घातलं. त्याच्यानंतरून आम्हाला जायचं होतं धोंडे खाण्यासाठी. तर म्हटलं चला थोडं पटापट काम वगैरे आवरून घेऊ आणि नंतरून धोंडे खायला जाऊ. तर धोंड्याचा महिना हा आहे तर सर्वांना माहिती आहे, पवित्र असल्यामुळे तर लेक जावायला तर धोंडा करतात. तर चला तर मग माझा तुम्ही म्हणताना एवढा लेट कसं काय व्हिडिओ झालेला आहे. तर काय होऊन जातं कामानिमित्त आज एडिट करू उद्या एडिट करू आणि त्याच्यामध्ये काय होऊन जातं दुसरं जर काही काम निघालं तर मग वाटतं जाऊ दे आता उद्या करू. आणि त्याच्यानंतरून मग असं करता 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 धोंड्याचा महिना पूर्ण संपून गेला. तर माझ्याकडून हा जो व्हिडिओ जो आहे तर एडिट झालेला नव्हता आणि त्याच्यानंतरून कदाचित असा कंटाळा पण आल्यासारखा व्हायचा, बघू नंतर करू नंतर असं करता 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 म्हणजे धोंड्याचा महिना संपून जाऊन पण 8 दिवस ओर झाले तरी पण माझ्याकडून धोंड्याचा म्हणजे व्हिडिओ जे आहेत तर एडिटिंग वगैरे करून तुमच्यापर्यंत म्हणजे आले नाही धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर चला आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या येहीनबाईच्या घरी. तर ही जी आहे तर राधाची आई आहे आणि आमच्या दोघींची मैत्री खरं म्हणजे सांगायचं तर खूप मैत्रीचंच आमचं नातं आहे. तर त्याच्यानंतरून आता आम्ही दोघी झालेलो आहेत येहीनबाई मैत्रीमध्ये झालेलो आहोत. येहीनबाई आणि लेक जावायचा धोंडा करणं म्हणजे हे कसं असतं, अधिक महिन्यामध्ये लोक हौशीने लेक जावायचा धोंडा वगैरे करतात. तर नवीन लग्न झालेलं होतं तर म्हणजे लग्न होऊन 1.5 महिना झालेला होता. 1.5 महिना पण नाही, 1.25 महिनाच झालेला होता. नेमकी ज्या दिवशी 1.25 महिना झाला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी धोंड्याला बोलवलेलं होतं. त्याच्या अगोदर बोलवलं होतं धोंड्याला जे तुम्ही जेवणासाठी आमच्याकडे येऊन जा. पण काय झालं होतं आमच्या कामानिमित्त आमच्या घरचे जे मेंबर आहेत तर त्यांना सुट्टी वगैरे वेळ नव्हता. तर मग म्हटलं आज उद्या असं करता करता त्यांच्यामुळे आम्ही पण धोंड्याला शेवटच्याच वेळच गेलेलो आहोत. तर उद्याचा धोंडा संपणार आहे म्हणून आदल्या दिवशी गेलो होतो. तर गडबडीमध्ये तर येईनबाईला काही आमच्याकडे धोंडा वगैरे जेवणासाठी काही आम्हाला बोलवता नाही आलं. तर त्या म्हणे काही अडचण नाही. जे नवरीच्या आईला जे धोंड्याची साडी वगैरे आईला पण मुलगी नेसवत असते तर तिला पण मग आम्ही साडी वगैरे घेतली होती. तर आजी आहे तिची राधाची आजी, तर तिला पण आजीला पण साडी वगैरे घेतली, तिच्या मम्मीला साडी वगैरे नेली. तर राधाला म्हणलं मस्त वटी वगैरे भरून दे तुझ्या मम्मीची. तर राधा हात म्हणजे पाय वगैरे धुतले. आपल्याला पण ते एक लक्ष्मीसारखं असतं. तर मग हे खूप शुभ असतं, कोणी जोडवे वगैरे करतं कोणी साडी घेतं. तर मग आम्ही साडी वगैरे घेतली होती राधाच्या मम्मीला. तर मस्त साडी वगैरे झाली. तर त्यांनी आम्हाला मस्त सगळ्यांना कपडे वगैरे केले. अधिक महिन्यामध्ये लोक पवित्र ठिकाणी देवाला वगैरे जातात, धोंडे वगैरे देतात. तर लेक जावायचा धोंडा करणं म्हणजे लक्ष्मी नारायणासारखा हे असतं. धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावायचा धोंडा करणं म्हणजे लोक सहखुशीने आनंदाने असे मस्त धोंडा हा सण करतात. धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावायसाठी धोंडा करतात. कोणी सोन्याचं चांदीचं करतं ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. आणि मग आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्या घरी. तर मस्त त्यांनी पाय वगैरे धुतले हे लेक जावायचे. त्याच्यानंतरून त्यांचं पण असं विष्णू नारायणासारखी मस्त अशी पूजा वगैरे केली. जे कर्तव्य होतं त्यांनी त्यांचं पार पाडलं. तर मस्त वाटलं थोडंसं गेल्यानंतर. तर अगदी आमच्या घरापासून थोडे जवळच राहिलं आहेत ते. तर हे जे आहेत तर हे राधाचे काका आहेत. राधाचे काका मावशी लानी मावशी आलेले होते. तर आम्ही इकडून धोंड्यासाठी जाणार होतो. तर राधाची मामी वगैरे आलेली होती स्वयंपाक करू लागायला. त्यांच्या तिथं वर राहतात त्या मावशी वगैरे सगळेजण जमून त्यांनी मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे केला.
धोंडे वगैरे केले आणि मस्त लेक जावयांना म्हणजे आम्हाला सर्वांना त्यांनी आमंत्रण केलं. मग नंतरून आम्ही मस्त आमंत्रण केल्यामुळे धोंड्याला जेवणासाठी गेलो आहोत. तर पाहू शकताय तुम्ही हा लेक जावयाचा पाहुणचार चालू आहे. लक्ष्मी आणि नारायण लक्ष्मी नारायण असा जोडा म्हणूनच धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाची म्हणजे असं पाय धुतल्या जातात आणि मस्त त्यांना साडी चोळी घेतल्या जाते. आणि लेक जावयाचं हे करणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतं आणि करायलाच पाहिजे. ही जे आहे तर राधाची मावशी आहे लानी, त्या पण इथं जवळपासच राहिला आहे. तर धोंड्यामुळे लेकीचा पहिला धोंडा असल्यामुळे तर ते म्हणे आमची लग्नामुळे तर खूपच तारांबळ झालेली आहे. पण आता काही जरी झालं तर शेवटी धोंड्याचा महिना आला, एक नशीब असतं प्रत्येकाचं. तर त्याच वर्षी धोंडा येणं, तर मग महिन्यामध्येच धोंडा आलेला होता. तर मस्त त्यांनी असा तरी पण धोंडा केला. म्हणे जाऊ द्या प्रत्येकाचं नशिबानुसार, म्हणजे आता झालं लग्न तर आला आहे तर काही अडचण नाही, चला आयुष्यभर तारांबळ वगैरे असती, काही अडचण नाही. तर जे पाहू शकताय तुम्ही हे वटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर हे जे आहे तर आमच्या राधाची लहानी मावशी आहे, तर त्या पण इथं जवळच आहे. मी तर ते पण बोललेले आहे तुम्हाला. तर हे त्यांचे मिस्टर आहेत, तर काका. तर हे जे आहे तर हा जो आहे तर माझा लहान मुलगा आहे आणि तो तर खूपच आगाऊ आहे. तर चला असू द्या, काही अडचण नाही. तर मग तो बसला होता, तर त्याचा पण पाहुणचार चालू होता. मग त्याच्यानंतरून म्हणलं चला घरी जायची पण आमची तयारी चालू होती पटकन येण्यासाठी पण, आणि आम्हाला जायला खूप वेळ झालेला होता. आम्ही म्हणजे संध्याकाळी आम्हाला इथून जाण्यासाठी दिवाबत्ती करून आम्ही 3लाच जाणार होतो. तर आम्हाला खूप वेळ झाला. म्हणजे तरी आम्हाला घरून जाता करता आम्हाला 8 वाजले होते. जवळ असल्यामुळे लांबचं असलं तर आम्हाला सकाळीच जावं लागलं असतं, पण आमच्या अगदी जस्ट घराच्या जवळच आहेत ते. तर मग 3 वाजल्यापासून आम्ही जाणार होतो, तर आम्ही डायरेक्ट रात्रीच्या 8 वाजता गेलो. तर आम्हाला खूप वेळ झाला जाता करता. जवळचा जरी प्रवास असला तरी पण वेळ झाला. आमच्या इकडं पण रस्त्याचे कामं वगैरे चालू असल्यामुळे. तर पाहू शकतायत पाहुण्यांचा चालू आहे पाहुणचार. आणि मुलं तर तुम्हाला माहिती आहे आजकाल टोपी वगैरे तर कोणी घालत नाही. टोपीमुळं तर थोडंसं झाली होती कॉमेडी. तर चला असू द्या, काही अडचण नाही. आजकाल टोपे हा प्रकार कोणी वापरतच नाही. तर हे पाहू शकतायत तुम्ही आमचं धोंड्याचं चालू आहे सगळ्यांचं. म्हणजे कपडे वगैरे देणं ते करणं, पाहुणचार चालू आहे येई दादाच्या घरी. तर पाहू शकतायत तुम्ही कसा वाटतोय कसा नाही आमचा पाहुणचार, तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगायचं. तर धोंड्याचा माझा ब्लॉग खूप लेट झालेला आहे, तर असू द्या, काही अडचण नाही आहे. तर मी अजून याच्यानंतरचे जे ब्लॉग काढन, तर जेवढे ब्लॉग माझे तुमच्यापर्यंत येतील इथून पुढे तर लवकरच येत जातील. कारण काय होऊन जातं, आज काढू, आज एडिट करू, उद्या करू, असं करता करता काही गोष्टी कंटाळून हे होऊन जातं. तर हे पाहू शकताय तुम्ही, हे जे आहे तर ही आहे राधाची आई, ती आहे मावशी. आणि वटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. जेवणं वगैरे झाले आमचे आणि आता आम्हाला निघायचं आहे आमच्या घरी. तर पाहू शकतायत तुम्ही आमचा पाहुणचार. तर कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही. तर ही आहे तर राधाची आजी आहे. तर मस्त आजी होत्या, तर म्हटलं राधाची आजी, तर माझी त्यांची पहिल्यापासूनच ओळख आहे. तर राधाची आजी जी आहे तर आमची पहिली ओळख आहे. तर त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेस कसं असतं, पाहुणे सगळे एकत्र येतात, पण मग कसं असतं कोण कुठले काय म्हणजे असं ओळख परिचय एवढं होत नाही. प्रत्येकाच्या मागं प्रत्येकाची घाई वगैरे असते, म्हणजे असं वेळ नसतो कोणाला कोणाशी बोलायला. आपल्या पाहुण्या रावळ्यांचं बघायचं तर त्या पाहुण्या रावळ्यांचं असं होतं, पण वडीत वड म्हणून सगळ्या पाहुण्या रावळ्यांशी सगळ्याशी बोलतं. पण काय होऊन जातं कदाचित आपल्याकडून नाही एवढं म्हणजे असं थोडं शांततेत बोलणं बसणं होत. तर मग ती मावशी वगैरे आलेली होती, तर म्हटलं चला थोडंसं निघायचं होतं आम्हाला, पण म्हणलं थोड्या वेळात थोडं बसू बोलू मस्त. कारण कसं असतं सगळे पाहुणे रावळे एकत्र आले, सगळं व्यवस्थित बोलले बसले म्हणजे खूप आनंद उत्सव वाटतो थोडासा एकमेकाला. कारण कसं असतं धोंड्याचा हा महिना एकमेकाला म्हणजे धोंड्यासाठी खूप आमंत्रण केलं जातं. तर आम्ही तर शेवटच्याच खूप लेट गेलेलो होतो, तर त्यांच्याकडे चुकी आमचीच आहे. तर आम्हाला वेळ नव्हते आमच्या काही मेंबरला, त्याच्यामुळे आमच्याकडून लेट झालं होतं. तर चला असू द्या, काही अडचण नाही. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. सर्वांना बाय बाय.